जात आहे, ज्यामध्ये महाविद्यालयाच्या 11 एकर परिसरात विविध फळझाडं, फुलझाडांची लागवड करण्यात आलेली आहे. विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं आयोजन करत विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग रक्षणाचं महत्त्व, निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचं कार्य गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयामार्फत केलं जात आहे. आमच्या महाविद्यालयातील 5,000 विद्यार्थ्यांचा वाढदिवस आम्ही एक फळझाड भेट देऊन त्यांना त्या ठिकाणी करत आहोत. महाविद्यालयाची स्वतःची 10,000 रोपांची रोपवाटिका आहे, जी आम्ही पंचक्रोशीमधल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी फळझाडांची रोपं त्या ठिकाणी देत असतो. याशिवाय पर्यावरण दिन, जलसाक्षरता दिन आदी दिनाच्या प्रसंगी आम्ही आमच्या पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी जाऊन वृक्ष लागवड करत असतो. आमच्या महाविद्यालयामध्ये छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना हे 2 विद्यार्थ्यांचे प्रभावी असे संघटन आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही आजूबाजूचे खेडे दत्तक घेतो, जसे की शिरवाडेवणी, कारसूळ, लोणवाडी या दत्तक गावांमध्ये सुद्धा वृक्षारोपणाचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. महाविद्यालयातील वृक्षारोपणाबरोबरच विविध दिनांच्या निमित्तानं महाविद्यालयाच्या जवळपासच्या परिसरात वृक्ष लागवड करून पंचक्रोशीतील लोकांमध्ये जनजागृतीचं जे उत्कृष्ट कार्य आजवर महाविद्यालयानं केलंय, त्यामुळे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कारास पात्र ठरलंय. मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी काही वेगळा उपक्रम राबवलेला आहे, पर्यावरणासाठी वेगळा उपक्रम राबवला आहे. तो उपक्रम म्हणजे एक मूल 30 झाडे अभियान. या एक मूल 30 झाडे अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामध्ये, परिसरामध्ये साधारणतः 30 रोपं त्या ठिकाणी लावायचे आहेत. त्याच्यामध्ये चिंच असेल, आवळा असेल, आंबा असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, असे फळझाडं त्या ठिकाणी लावल्यानंतर तो आमच्याकडे जर पदवीच्या प्रथम वर्षाला या ठिकाणी ॲडमिशन झाला असेल, तो पदव्युत्तर वर्गाच्या शेवटच्या वर्षापर्यंत 5 वर्षामध्ये शिक्षण घेत असताना तो त्या फळझाडांची त्या ठिकाणी निगा राखणार आहे. आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शेतामध्ये लावलेल्या फळझाडांना त्या ठिकाणी डौलदार असे फळं त्या ठिकाणी लागणार आहेत. त्याचं आर्थिक उत्पन्नाचं स्रोत त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचा परिसर अधिक हिरवागार, नवे फळझाडांनी, पानांनी, फुलांनी असा विकसित झालेला, बहरदार झालेला करायचा आहे. निसर्ग संवर्धनाचं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयानं समाजातील प्रत्येकासाठीच एक आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही पर्यावरण संरक्षण संवर्धनात हातभार लावला तर वसुंधरा निश्चितच हिरवीगार होईल.